नमस्कार मंडळी, आपण आहोत झी नाट्यगौरव 2024च्या पुरस्कार सोहळ्यात आणि माझ्याबरोबर आहेत प्रायोगिक नाटकाचे विजेते. नेपथ्यासाठी त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे, राहुल आणि साहिल, आणि मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. खुदिराम नाटकासाठी तुम्हाला प्राइज मिळालेलं आहे. अभिनंदन सगळ्यात आधी, खूप खूप अभिनंदन. आणि प्रायोगिक नाटकासाठी एक वेगळा स्ट्रगल असतो आणि त्याची वेगळी एक मजा असते, एक वेगळी नशा आहे ती. तर सांगा तुमचा अनुभव या नाटकाबद्दलचा. तर खुदिराम या नाटकाने मुळात खूप काही दिलं या वर्षभरामध्ये. म्हणजे एखाद्या रंगकर्मीचा जो प्रायोगिक करतो त्याचं सुरुवात अशीच होते की वर्षभरासाठी एक असतं. तर मग ह्या वर्षभरामध्ये खुदिरामने खूप काही दिलं आणि एक स्वप्न पाहिलं होतं या वर्षी, ते आज पूर्ण झालं आहे आणि खूप छान वाटतं. नाटकाविषयी बोलायचं झालं तर खुदिराम हे म्हटल्यावरती आपल्याला पटकन कोणी लक्षात नाही येत. भगतसिंग म्हटल्यावर लगेच एक चेहरा नजरेसमोर येतो, परंतु खुदिराम म्हटल्यावर कोणाला माहितीच नव्हतं. तर मग हीच क्रांती सर्वीकडे पोचावी हेच आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. तर मग नाटकामध्ये नाटक हे पूर्णतः खुदिराम यांच्या आयुष्यावरती आधारित आहे की वय वर्ष 18चे असताना ते क्रांती घडवायला गेले आणि त्याच्यामध्ये यंगेस्ट क्रांतिकारक आपल्या भारताचे ज्यांना फाशी देण्यात आली ते म्हणजे खुदिराम होते. त्यानंतर सेटबद्दल बोलायला गेलं तर सेटमध्ये सुरुवातीला इंग्रजकालीन ट्रेन उभी राहते, ती जळते, ती पेटवली जाते. त्याच्यामध्ये लाईट आणि सेटच्या इफेक्टने ती ट्रेन पेटताना दिसते आपल्याला लाईव्ह. त्यानंतर त्या नाटकामध्ये लाईव्ह फाशी बघायला मिळेल तुम्हाला. त्यानंतर नाटकामध्ये कुठेच एका ब्लॅकआउटनंतर एक सीन कॉन्स्टंट नाही लागला आहे. प्रत्येक ब्लॅकआउटनंतर सीन बदलण्यात येतो, सेट बदलतो. तर मग ती सगळी मेहनत आज खऱ्या अर्थाने तिचं चीज झालं असं म्हणता येईल. साहिल. सेम, कारण स्टार्टिंगपासूनच खूप मेहनत लागली. सेट बनवण्यापासून सगळं प्रत्येक प्रयोग होईपर्यंत खूप मजा आली. नवीन नवीन काय काय शिकायला मिळालं आणि जे स्वप्न बघितलेली ती पूर्ण झाली. वाव, म्हणजे हे असतं, म्हणजे व्यावसायिक नाटकांसोबत प्रायोगिक नाटकांचं एक वेगळं विश्व आहे आणि तेही प्रेक्षक मंडळी मी तुम्हाला आवाहन करेन या निमित्ताने की तेही एक्सप्लोअर करा. प्रायोगिक नाटकांचे प्रयोग लावणं तितकं सोपं नसतं, तरीही प्रयोग लागतात. जिथे लागतील तिथे जाऊन नक्की बघा, हा आस्वाद घ्या, कारण हा एक अनुभव वेगळा आहे. राईट, जिवंत अनुभव घेणं हा खूप गरजेचा आहे. आणि पुन्हा एकदा खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना. वंदे मातरम.